बाय मिस्टेक शादी, बंदिशों में बंधा प्यार, भाग 23। आता पुढे काय होणार कोण जाणे. जेव्हा तिचा चेहरा त्यात पाहिला जाईली तेव्हा काय होईल. सर्वांचे धाबे दणाणले होते, पण सगळ्यात शांत होता तो केविन. फक्त मिष्टीकडे पाहिला. एकटक पाहत होत्या. सुरुवातीला सगळ्यांनी मिष्टीला दोष दिला. काहींना वाटलं तिने त्यांच्या सुनेशी काहीतरी केलं असावं. भरत मामांना फोन केला गेला आणि तेही धावत पडत तिथे पोहोचले. त्या सगळ्यात मुलीच्या जागी मिष्टीला पाहून त्यांचेही होश उडाले. मिष्टी कशी आहे हे त्यांना माहीत होता. तिला भावनामध्ये गुंतून आपला काम करून घेणं हा मायलेकींच्या खेळ वर्षापासून चालत आला होता. तया आज देखील असा काही करतील ते त्यांनी स्वप्नात देखील बघितलं नव्हतं. पण पैसे तर आधीच मिळाले होते. मग हे लग्न करण्याचा काय फायदा. तिच्याकडे 2 ब्लँक चेक होते. त्यापैकी एक पहिले चेक मिळाले होते. 10 मिळती आधी तरत साढेर आणण्यात गुतू. 10 लग्न खूप कुठले. तेवण अमाऊंट भरू शकती होती. याच विचाराने ऋतुजाने मिष्टीला या सापळ्यात अडकवून स्वतः तिच्या प्रियकरसोबत पळून जायचा कट रचला. दोही अवघ्या 5 मिनिटांत आत्मसाईने घमत वाढली होता. वैसेही ऋतुजाला केविन सिंघानियाकडून सूळ उखावायचा होता. त्याने तिला धमकी दिली होती. आता त्याच्याशी बदला घ्यायची हीच ती संधी होती. सो काही चुकीच्या होईल ते समोर उभ्या असलेल्या मुलीशी होईल असा विचार करत ऋतुजाच्या चेहऱ्यावर रहस्यमयी हास्य उमटलं. ऋतुजा मिष्टीचे हात हातात घेत म्हणाली, मिष्टी, तू माझ्या जागी नववधू बनशील का? हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि पप्पांचीही बदनामी होणार नाही. तर तिच्या पप्पांची काय अवस्था होईल हेच मिष्टीच्या कमकुवत बिंदू होतं. तिने काही न बोलता फक्त मान डोलावली आणि आत निघून गेली. ऋतुजाने मोठ्या भावनिकतेने मिष्टीला हे सर्व सांगितलं आणि मिष्टीने त्या खोलीत 2 बहिणींमध्ये जे काही घडलं ते सर्व तिच्या मामांना सांगितलं. फक्त त्या मुलाचा आणि त्या मुलीच्या तिथे असण्याचा भाग सोडून. सिंघानिया मेन्शनचे लोक हे ऐकून थक्क झाले. सत्य समजल्यानंतर संपूर्ण कुटुंब आणि केविन भयंकर संतापले. केविन आधी शांत होता, पण हे सर्व ऐकून त्याच्या हाताच्या मुठ्ठी आवळल्या गेल्या. जर ऋतुजा तिथे असती तर कदाचित त्याने तिचा जीव घेतला असता. पण सत्यसे होता ती मुलगी तिथे नव्हती. केविन सिंघानिया कधीही निरपराध्याला आपलं लक्ष्य बनवत नसे. केविन विचारात पडला. त्याने त्या मुलीला काय सांगितलं होतं आणि ती मुलगी त्याला मूर्ख बनवून निघून गेली होती. तिच्या हाता दुसऱ्या कोणाला बसवून तिने त्याच्यातील राक्षसाला जागन केलं होतं. सिंघानिया मेन्शनच्या टेरेसवर स्मशान शांतता पसरली होती. भरत मामानी मिष्टीच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद दिला. वातावरणात ते जास्त काही बोलू शकले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यांत ते स्वतःसाठी इतकं प्रेम पाहून मिष्टीही खूप भावूक झाली. भरत मामानी लहानपणापासून आतापर्यंत काय काय केलं नवतन, मग त्यासाठी तिचे हा एक बलिदान काय फरक पडणार आहे. एक मुलीने त्यांची इज्जत उधळली होती तर दुसरीने ती सांभाळली. मिष्टीने मान नकारार्थी हलवली आणि त्यांच्या गळ्याला मिठी मारली. मामा भाचीचं हे प्रेम पाहून सर्वांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. थोड्या वेळाने भरतजींनी माणिक सिंघानियासमोर हात जोडले आणि म्हणाले, मी मिष्टीला घेऊन जाऊ का? कोण? सरस्वतीजींनी नकार दिला. भरतजींना निघावं लागलं. जाताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. कोणी काही बोलणार. इतक्यात केविनने सर्वांसमोर मिष्टीला आपल्यासोबत घेऊन निघून गेला. मिष्टीची अवस्था तर भयंकर झाली होती. तिला भीती वाटत होती. तिला काही समजत नव्हतं.
तिने काय करावं? थोडा वेळ मिष्टी धक्क्यात होती. अर्धम सत्य तिला आधीच माहीत होतं. तो लग्न का करू इच्छित नव्हता. पण जेव्हा तिने केविनच्या तोंडून पूर्ण सत्य ऐकलं तेव्हा तिला समजलं की त्याने तिला धमकी दिली होती. पण सत्य हेही होतं की त्याने आधीच प्रयत्न केले होते हे लग्न होऊ नये म्हणून. पण ऋतुजाने खरी गोष्ट तिला सांगितली नव्हती आणि मुद्दाम तिला अंधारात ठेवलं. आपल्या मगरीच्या अश्रूंनी तिने मिष्टीला आपल्या जाळ्यात अडकवलं. केविनने मिष्टीला तिथून निघून जायला सांगितलं. पण मिष्टीने ठामपणे सांगितलं, तुमची इच्छा असो वा नसो मी हे नातं निभवणारच. केविनला तेव्हा खूप राग आला. त्याने रागात मिष्टीचे केस ओढत तिचा चेहरा आपल्या चेहऱ्यासमोर धरत म्हणाला, एखादा दिवस असा येऊ नये की तुला पश्चाताप होईल. पण मिष्टी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिने मान खाली घालून उभी राहण्याचा अर्थ स्पष्ट केलं. ती हे घर सोडणार नाही. केविन रागात तिथून निघून गेला. त्यानंतर 6 महिने तो परत आलाच नाही. त्याच्या मास्टर बेडरूममध्येही मिष्टीला जागा मिळाली नाही. मिष्टीला जागा मिळाली नाही. तिला एकटीच राहत होती. घरातल्या इतर सदस्यांकडून तिला खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली. मग तो मनहूस दिवस आला. त्याने आपल्या आईला फोन करून मिष्टीबद्दल विचारलं. त्याच्या बोलण्यावरून त्यांना काही चुकीचं वाटलं नाही आणि मिष्टीची खोली सांगितली. आज ना उद्या दोघांना सोबत आणि एकत्र राहायचं आहे. हा विचार त्याच्या मनात येऊन गेला. बेडवर शांत झोपलेल्या मुलीला पाहून त्याने तिच्याकडे पावलं उचलेली. एक पंक्ती. मिष्टीचे डोळे तेव्हा उघडले जेव्हा तिला आपल्या शरीरावर कोणाचे तरी हात फिरत असल्याचं जाणवलं आणि तिची किंचाळी निघाली. पण ती त्या भीतीने धेर त्याचे डोळेला तिच्या डोळे तेव्हा नशा होता. मिष्टी भीतीने मागे सरकू लागली पण काहीच उपयोग झाला नाही. केविनने तिला पकडलं. ती किंचाळत राहिली पण त्या खोल्या साऊंडप्रूफ असल्यामुळे तिचा आवाज बाहेर जाऊ शकला नाही की कोणालाच ऐकू गेला नाही. त्यानंतर तिला काहीच आठवत नव्हतं. जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा ती तिथं होती, लंडनमध्ये एका अनोळखी ठिकाणी. तिला तिथे सोडून तो पुन्हा 6 महिने आला नाही. गरजेच्या सर्व गोष्टी तिच्या दारात ठेवलेल्या मिळत होत्या. प्रयत्न केले पण तिने यशस्वी होणार नाही. परंतु छाती नियम परिसरसरे तो मागे मेज्या असायचा कारण ती थावर व्हायला पान 9 हात नाही हत्ते. शेवटी तिने प्रयत्न सोडले आणि त्या आयुष्याला स्वीकारला. मात्र ती छाती मागे मेल यशस्वी होणार नाही. महिन्यातून एकदा व्हायला लागला. ते पण एका रात्रीपुरतं मर्यादित होतं. 1 वर्षापूर्वी मिष्टीने हिम्मत करून त्याला तिच्या डॉक्टरच्या नोकरीबद्दल विचारला. तिला वाटलं 9 हात नाही की तो होकार देईल व हे त्या संध्याकाळी तिच्या दारात इकॉनॉमी हॉस्पिटलच्या पत्र पडलेला मिळाल. केविनमुळे आनंद मिळाल. डॉक्टर होण्याचे तिच्या स्वप्न होतं. त्यासाठी तिने किती दिवस आणि रात्र मेहनत केली होती. त्यानंतर ती तिथे नोकरी करू लागली. मग महिन्यातून एकदा येणारा तो रहस्यमयी नवरा 15 दिवसांतून एकदा येऊ लागला. जेव्हा तो यायचा तेव्हा मिष्टी भीतीने थरथरायची. कारण तो आल्यानंतर तिच्या शरीराची काय अवस्था असायची हे तिला चांगलेच माहीत होतं. ती त्याला नकारही देऊ शकत नव्हती. तिला स्वातंत्र्य नव्हतं पण तिच्या स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्याने दिली होती. त्यामुळे मिष्टीनेही त्याला सोपवलं होतं. तिची नोकरी हेच खूप होतं तिच्यासाठी. तिने त्याची कैद स्वीकारली. आता तर तो महिन्यातून 3दा ते 4दा यायला लागला होता. प्रेझेंट टाईम आजच्या दिवशीही त्यांच्यात काहीच बोलणं झाला नव्हतं. रात्रीच्या प्रेमक्रीडेशिवाय तो तिच्याजवळ थांबत नसे. त्याचा काम संपलं की तो निघून जायचा. त्यांचं नातं खूपच विचित्र होतं. बेडवर पडून ती पूर्ण 2 वर्ष कशी गेली ते आठवत होती.
इतक्यात दार उघडलं आणि केविन बाथरूममधून बाहेर आला. आजही त्या आठवणीं मिष्टी रडत होती, सिसकत होती. खोल नजरेने बेडवर पडलेल्या मुलीकडे पाहिलं. ती कदाचित स्वप्नात रडत होती, पण त्याच्या मनात जणू भावनाच नव्हत्या, किंवा असल्या तरी तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. हे नक्की काय आहे ते फक्त येणारा काळच सांगेल. मिष्टी त्या भूतकाळात इतकी हरवली होती की तिला कळलंच नाही की केविन अजूनही तिथेच आहे. दार जोरात बंद झाल्याचा आवाज ऐकून तिची तंद्री तुटली. तिचे डोळे एकदम उघडले. शरीरात त्राण नसतानाही तिने हिम्मत करून बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला. ती सकाळपासून उपाशी होती. तिला काहीतरी खायला हवं होतं. कसंबसन ती बाथरूमपर्यंत पोहोचली. आरशात स्वतःला पाहिलं. एक सखो तिचं शरीर जखमांनी भरला होता. असे इति जखू कोमुली वाखरस लेफरलेले. पण तिने त्या विचारांना तिथेच सोडले आणि गरम पाण्याखाली उभी राहिली. तिचे डोळे आपोआप बंद झाले, पण त्या पाण्यासोबत तिच्या डोळ्यांतून अश्रूही अखंड वाहत होते. एक आपलं दुःख कोणाशीच शेअर करू शकत नव्हती. तीच तिची चूक होती. त्याने सांगितलं होतं जा माझ्या आयुष्यातून, पण तिने त्याचं ऐकलं नाही. अफसोस उन्हें फिर भी हम पर ऐतबार नहीं. मत पूछो क्या गुजरती है अब मेरे दिल पर. जर कथा आवडतन असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पेस एंड और पिन पक्का.